वंदन आहे, संगीत आहे, नाट्य आहे, प्रतिभेला आमंत्रण आहे. आज शाळेची गॅदरिंग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी हे परमेश्वराचे रूप असते. आज या शुभदिनी आपण उपस्थित राहिलात. आम्ही सर्वजण आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण प्राथमिक विभाग इयत्ता पहिली व दुसरीच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमासाठी एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमातून नृत्य, गायन, अभिनय अशा अनेक गुणांचे दर्शन आपल्याला घडणार आहे. आजचे सादरीकरण हे केवळ मनोरंजन नसून आत्मविश्वास वाढवणारे आहे. म्हणून या स्पर्धेच्या युगात पुस्तकी ज्ञानाबरोबर मनोरंजनही आवश्यक आहे. अशा या नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या बालकलाकारांच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतील आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ अर्चना गिरी मॅडम. आजच्या आपल्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित झालेल्या माननीय उपशिक्षणाधिकारी सौ मीना शिवगुंडे मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री अर्जुनराव पोकळे सर, सर्व उपस्थित पालक, विद्यार्थी, मी सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करते. अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या नामांकित संस्थेच्या महाराष्ट्र बालक मंदिर या शाळेच्या वार्षिक सांस्कृतिक स्नेहसंमेलनानिमित्त आपण सर्व एकत्र आलो आहोत. ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे. शाळा म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणारे एक केंद्र आहे. विद्यार्थ्यांनी सगळे शांत बसायचे. आधी हाताची घडी घाला बरं. मी बोलू नको का? मग थांबू का? घाला हाताची घडी. गुड बॉईज, गुड गर्ल्स आहेत ना सगळे? व्हेरी गुड. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात मुलांच्या अभ्यासाबरोबर शाळेत अनेक स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हस्ताक्षर, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, फॅन्सी ड्रेस, रिले, धावणे, लंगडी, खो खो अशा वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांना बसवून त्यांची तयारी देखील शाळेमध्ये घेतली जात आहे. काल मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी आपल्या शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रसंगी सर्व संस्थाचालकांनी शाळेचे कौतुक केले आणि आपल्या शाळेबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पाठीवर त्यांनी कौतुकाची थाप दिली व सर्वांना प्रोत्साहन दिले. दुपार सत्रातील पूर्वप्राथमिक वर्गाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सुंदरी सादरीकरण झाले आणि त्या सादरीकरणाने तर अक्षरशः सगळ्यांची मनच जिंकली. विद्यार्थ्यांच्या या प्रवासात पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. कार्यक्रम यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ शेवाळे मॅडम, यावर्षीच्या शिक्षक प्रतिनिधी सौ मॅना मॅडम, सर्व विद्यार्थी, पालक यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि सर्वांचे आभार मानते. शेवटी या संदर्भात 4च ओळी म्हणाव्या वाटतात. पुस्तकांबरोबर कला फुलू द्या, पुस्तकांबरोबर कला फुलू द्या, स्वप्नांना पंख देऊन आकाश गाठू द्या. संस्काराची शिदोरी घेऊन पुढे चालताना, संस्काराची शिदोरी घेऊन पुढे चालताना यशस्वी जीवनाची वाट स्वतःच सापडू द्या, स्वतःच सापडू द्या. आज विद्यार्थी अतिशय उत्सुक झालेले आहेत, त्याच्यामुळे माझं प्रास्ताविक मी थोडक्यात संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. कलेची देवता नटराज. आपल्या भारतीय संस्कृतीत नृत्य गायनात नटराजाला मानाचे स्थान आहे. आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनाने करूया. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते नटराज पूजन करावे. त्याचबरोबर चव्हाण सरांनाही विनंती करते की आपण ताबडतोब स्टेजवर यायचं आहे.
व्हेरी गुड व्हेरी गुड. कार्यक्रमाची सुरुवात झाली नटराज पूजनाने आणि पाहुण्यांचे आदरातिथ्य झाले शब्द सुमनांनी. कलाकारांचे स्वागत हवे आपल्या कौतुकाच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी. यानंतर वळूया आपण सत्कार सोहळ्याकडे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मान्यवरांचा सत्कार करणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. ज्यांचं काम बोलतं त्यांना सांगावं लागत नाही. ज्याने बांधिलकी पत्करली त्याला बोलावं लागत नाही. बांधिलकीच्या बळावर जे आपापल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान झाले आहे असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री अर्जुनराव पोकळे सर, मी शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ अर्चना गिरी मॅडम यांना विनंती करते की आपण त्यांना सन्मानित करावं. सन्मान होत आहे आदरणीय श्री पोकळे सरांचा. यानंतर आत्मविश्वास व जिद्द याच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या आपल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आदरणीय सौ मीना शिवगुंडे मॅडम, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग अहिल्यानगर यांनाही सन्मानित करत आहे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ अर्चना गिरी मॅडम. त्याचबरोबर गेली 11 वर्षापासून आपल्या शाळेत कोरिओग्राफरचं काम करणारे आपल्या शाळेतील श्रीयुत अनुभव चव्हाण सरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की श्री अनुभव सरांना आपण सन्मानित करावं. त्यांच्यासोबत त्यांची टीम देखील आहे. जोरात क्लॅप द्यायचे सरांसाठी, आणखी जोरात. धन्यवाद सर्व मान्यवरांना. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली शिखरे यशाची आपण सारी. कर्तृत्वाच्या पावलांनी गाठली शिखरे यशाची आपण सारी. तुमच्या प्रेरणेचे बोल ऐकणे आसुसले आमुची ही बाल चमूंची नगरी. यानंतर मी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री अर्जुनराव पोकळे सर यांना विनंती करते की आपण मार्गदर्शनपर आम्हाला शुभेच्छा द्यावे. महाराष्ट्र बालक या प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी सर्वप्रथम उपस्थित असलेल्या पालकांचं मी मनापासून स्वागत करतो की त्यांना आपल्या पाल्याच्या कौतुक पाहण्यासाठी किती उत्सुक झालेले आहेत, किती गर्दी केलेली आहे. माझी त्यांना एकच विनंती आहे, ज्यावेळी पालक मेळावा असतो त्यावेळीसुद्धा इतक्या उत्स्फूर्तपणे आपण हजर राहावं एवढी मी व्यवस्थापनाच्या वतीने विनंती करतो. दुसरी गोष्ट, मी जास्त वेळ घेत नाही. शाळा कशी आहे काय सांगण्याचं हे व्यासपीठ नाही, तुम्हाला सर्वांना हे माहिती आहे. बालकांना त्यांच्या कला दाखवायची गडबड झालेली आहे, ते उत्सुक आहेत. परंतु आमच्या शाळेमधला सर्व स्टाफ सर्व प्रकारचे जितकी पॉसिबल उपक्रम देता येतील ते मॅक्झिमम एफर्टनी जास्तीत जास्त त्रास घेऊन ते करतात. ह्याचं हे सगळं प्रदर्शन आहे. मुलं इतक्या उत्स्फूर्तपणे ह्यात भाग घेतात की आपल्याला असं वाटतं की आपल्या लहानपणी हे नव्हतं, हे इतका बदल झालेला आहे. आणि ह्याचं सगळं श्रेय इथं शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिकेचं आणि मुख्याध्यापिकेचं आहे. तुम्हा सर्व मुलांना मी ह्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण आम्हाला नेहमीच आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देता आणि यामुळेच आम्हाला आणखी प्रेरणा मिळते. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, श्रद्धा ज्ञान देते, नम्रता मान देते आणि योग्यता स्थान देते. पण तिन्ही मिळाले तर त्या व्यक्तीला दुनिया सलाम करते. खरोखर यानंतर बघा, शब्दाचे सामर्थ्य महान आहे.
शब्दांचे सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दांची खाण आहे. मुलांनो, जरा लक्ष देऊन ऐकाल तर अतिथींच्या शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे. मी यानंतर आदरणीय सौ मीना शिवगुंडे मॅडमला विनंती करते की आपण आम्हाला आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सौ मीना शिवगुंडे मॅडम, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, अहिल्यानगर. सर्वांना नमस्कार. स्टेजवरून जर समोर बघितलं तर पालक आणि विद्यार्थ्यांचा एवढा उत्साह दिसतोय की इथून काय म्हणजे आपलं वेळ घेऊ नये असं मला वाटतं. पोकळे सरांनी जशी पालकांना विनंती केलेली आहे की पालकांनी पालक सभेला पण एवढ्या उत्साहाने उपस्थित राहावं, त्याचप्रमाणे मी सुद्धा एक विनंती करते की पालक आपल्या पाल्याचा कार्यक्रम संपल्यानंतर निघून जातात, पण असं न करता पूर्ण कार्यक्रम बघावा आणि जे सर्व विद्यार्थी आहेत सर्व विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप द्यावी. त्यामधूनच एखादा कलाकार चमकता आपल्याला मिळू शकतो. त्यामुळं ॲप्रिसिएशन मिळणं खूप गरजेचं आहे. आजच्या कार्यक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि ग्युरी मॅडम यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल शाळेचे, शाळा व्यवस्थापन समितीचे, पालक, विद्यार्थी या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद मॅडम. माणसाच्या दिसण्यावर नाही असण्यावर जायचं असतं, त्याला सौंदर्याने नाही गुणांनी पारखायचं असतं. असेच आजच्या कार्यक्रमाला आपल्या विभूती लाभलेल्या आहेत. यानंतर आपण वळूया वाढदिवसाकडे. कोणाचा वाढदिवस आहे का विद्यार्थ्यांमध्ये? आज कोणाचा वाढदिवस आहे? चला, हा एक आपला आपण शाळेमध्ये विविध उपक्रम राबवत असतो, त्यापैकीच हा एक आहे. विद्यार्थ्यांचे वाढदिवस आपण दररोज साजरे करत असतो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये सौ रोहिणी फसले मॅडमचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांनाही मी आमंत्रित करते, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सर्वांनी जोरात क्लॅप द्या बरं यांना. त्यांना शुभेच्छा देऊया आपण. तुम्ही टाळ्या वाजवायच्या का? सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं चिरंजीव कुरु कीर्तिवर्धनं चिरंजीव कुरु पुण्यवर्धनं विजयी भव सर्वत्र सर्वदा जगति भवतु तव सुयशोगानं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मंगलं जन्मदिनं जीवेत शरदा शतं शतं जीवेत शरदा शतं शतं. फसले मॅडम आणि विद्यार्थी यांना उपस्थित प्रमुख अतिथी आणि मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता विद्यार्थ्यांना इकडे लक्ष द्या. आपण डिजिटल फुले देत असतो की नाही, माहिती ना तुम्हाला? चला, 1 2 3 स्टार्ट. आवाज आणखी मोठा पाहिजे ना, परत एकदा. व्हेरी गुड. फोल्ड युअर हँड्स. यानंतर वळूया आभार प्रदर्शनाकडे. यावर्षीच्या शिक्षक प्रतिनिधी सौ जयश्री मॅडम. मानू कसे आभार खरंच आज कळतच नाही. मानू कसे आभार खरंच आज कळतच नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द मिळतच नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द मिळतच नाही. तरी कार्यक्रमाच्या रूपरेखाप्रमाणे आभार हे मानावंच लागणार आहे. तर आज आपल्या शाळेमध्ये उपस्थित असलेल्या माननीय उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्री पोकळे सर यांचेही मी आभार मानते.
उपस्थित सर्व पालकवर्ग यांचेही आभार मानते. फोटोग्राफर, साऊंड सिस्टीम यांचेही मनपूर्वक आभार. तसेच सादरीकरणासाठी अत्यंत उत्सुक असलेले सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक. आणि यानंतर आभार संपला आणि थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे असे जाहीर करतो. धन्यवाद मॅडम. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण असं नसतं व्हायचंय. विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचं. विद्यार्थी दुसरी अ चा वर्ग जाईल. गोरे मॅडम. नाही, जुनं तेच सोनं असतं. नाही नाही, अगं जुनं तेच सोनं असतं. नाही नाही, जुनं नवं, जुनं नवं, जुनं नवं. बरं ठीक आहे. अगं जुनं नवं यात तर खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जुनं म्हणजे परंपरा, संस्कृती, इतिहास, अनुभव. तर नवं म्हणजे आधुनिकता, तंत्रज्ञान, बदल आणि नवकल्पना. परंपरेच्या पायावर उभं राहून आधुनिकतेकडे वाटचाल करणं म्हणजे जुनं आणि नवं यांचा संगम. नमस्कार, मी जयश्री नाना. आदरणीय प्रमुख अतिथी, सर्व मान्यवर, पालकवर्ग आणि उपस्थित सर्व बालकलाकार यांचे आज आपल्या या महाराष्ट्र बालक मंदिर शाळेतल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करते. नमस्कार, मी भाग्यश्री पळसकर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम आहे जुन्या परंपरा आणि नव्या विचारांचा सुंदर संगमगाथा. जुनं म्हणजे आपली संस्कृती आणि नवं म्हणजे आपली प्रगती आणि यांचा सुंदर मिलाप म्हणजेच आजचा सांस्कृतिक सोहळा. जुन्या काळात दिवे लावून प्रकाश व्हायचा आणि आज मात्र LED ने प्रकाश पसरतोय आणि ते आहे ज्ञानाचं तेज. चला तर मग आज आपण वेळ आणि संस्कृतीच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. मंगलमूर्ती श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. गजानना श्री गणराया, आधी बंधू तुझ मोरया. प्रथम तुझ वंदितो या पूर्व परंपरा चालत आलेल्या प्रथेप्रमाणे आपणही कार्यक्रमाची सुरुवात देखील आपण गणपती म्हणजेच विद्येची देवता या गाण्याने करत आहोत. तर येत आहे दुसरी कमळ गटातील विद्यार्थिनी आहे, ती करत आहे सादर गणेश वंदन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमन्विताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि वक्रदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि वक्रदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे पूजिताय
वरदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि खूप छान. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या पालकांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हां, हे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी खाली बसायचं आहे. मागं तुमचे जे पालक बसलेत त्यांना त्याच्यामुळे दिसणार नाही. खाली बसून घ्या. भारताची संस्कृती विविध धाग्यांनी विणलेल्या नितांत अशा सुंदर वस्त्राप्रमाणे आहे. या धाग्यांपैकी एक धागा आहे महाराष्ट्राची संस्कृती. या सुंदर संस्कृतीचा ठेवा म्हणजे आपले सण, प्रथा व सामाजिक एकता जपण्याचं एक माध्यम होय. प्राचीन इतिहास, पौराणिक कथा, लोकांची भक्ती यांचा सुरेख संगम दिसून येतो. प्रत्येक सणांची खास अशी ओळख आहे. ती ओळख घेऊन येत आहे इयत्ता दुसरी कमळचे विद्यार्थी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत सौ सासवडे मॅडम. तर सादर करत आहेत दुसरी कमळचे विद्यार्थी महाराष्ट्रातील सण. पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आधी. गेलं साली गेली आधी, आता पाडवा पाडवा तुम्ही येरा येरा बरी लोभ वाढवा वाढवा. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाचं दिन सोडा मनातली आधी. गोविंदा के संग, अरे समझे, हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा. हर तरफ है ये शोर, आया गोकुल का चोर, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, मटकी तोड़े कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा. देवा हो देवा, देवा गणपती देवा. भक्त
गणपति देवा हम हैं तेरे पुजारी हमरी सफल करो सेवा देवा हो देवा देवा गणपति देवा देवा हो देवा देवा गणपति देवा देवा हो देवा देवा गणपति देवा देवा हो देवा देवा गणपति लक्षदीप हे उजळली घरी दारी शोभली कडा रांगोळी फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी दत्तरंगात नावन आली दत्तरंगात नावन आली आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी मस्तीची पिचकारी सोडीला गुलाल रे झाड सोडून हे घाल होऊन ठिकाणा घालूया रे आम्हीच्या तारेत रंगाच्या धारेत राणाचा घालूया आला होळी वाजले बारी आला होळी वाजले बारी भरारी घेऊया उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उठू दे जय घोष माझा तरी थोड्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी मी मराठी छान, खूप छान. रंगतदार कार्यक्रमाला बहारदार संगीताची जोड, छोट्या कलाकारांना फक्त तुमच्या टाळ्यांची ओढ. मी त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ सासवडे मॅडम, त्याचबरोबर आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि यावर्षीच्या शिक्षक प्रतिनिधी यांना विनंती करते की त्यांनी फोटोसाठी स्टेजवर यायचं आहे. तुम्ही रंगीत तालीम घेतली होती रंगीत तालीम गोंधळ काय काय तालीम घेतली होती ग्रुप हा का गोंधळ मागे खाली बाजू तुम्ही डान्स आहे का मागे एक मिनिट आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष श्रीयुत पोकळे सर यांनी सर्व कार्यक्रमासाठी 500 रुपये दिले, 500 रुपयांचं बक्षीस दिले. ठसकेबाज लावणीचा तो झुंजार वारा घेऊन येत आहे इयत्ता पहिली कमळचे विद्यार्थी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत सौ शेवाळे मॅडम. यानंतर जे नृत्यामध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी नृत्य झाल्यानंतर आपल्या जागेवर जाऊन बसायचे. यानंतर पहिली ब च्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे. पहिली ब च्या विद्यार्थ्यांना तयार ठेवायचं. यानंतर
मॅडम पडकन घ्या. मॅडम मला आधी भेटायला पाहिजे.
पहले कस के मारा ब्रेक हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल मशवरा मेरा तू आजमा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा चल मसल फुलाना थोड़ी बॉडी बनाना तेरे चिकन गालों टेस्ट फल की फसल उगाना अरे रे अबे चल बेटा शुरू हो जा शुरू बगल उठा के थोड़ा डियो लगाना किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुनाना चल ऊपर से दो बटन दिले करके बताना अब वाला सीना दिखाना वाला सीना दिखाना परसों का लट्टू साइकिल पे घुमा है हाइड पे मोटर साइकिल भगा के देख स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़के बिठा के देख यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक 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 बेटा सुबह ये उठा देते हैं मुझको फिर नहला देते हैं पहना के यूनिफॉर्म ये जल्दी ब्रेकफास्ट करवा देते हैं बात सुनो आज घर से बाहर पैर नहीं पाना मैं आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं स्कूल नहीं जाना मैं खेलने भी ना देती है पिट पड़ने बस लाती है वर्क न करके जाओ तो टीचर भी डांट लगाती है मम्मी खेलने भी ना देती है पिट पड़ने बस लाती है वर्क न करके जाओ तो टीचर भी डांट लगाती है बात सुनो मेरी सारे बुक्स को हाथ मिलाना मैं आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं आज जो भी हो जाए मम्मा स्कूल नहीं जाना मैं पहले स्कूल जाओ फिर ट्यूशन संडे भी सांस ना लेने दे हाय जान में इतनी टेंशन बेटे पढ़ जाएगा बड़ा हाथ बिगड़ जाएगा बाप का नाम तेरा शकीन राज्य मिल जाएगा पापा की बातों में फिर से नहीं आना मैं आज जो भी हो जाए पापा स्कूल नहीं जाना मैं आज जो भी हो जाए पापा स्कूल नहीं जाना मैं स्कूल नहीं जाना मैं
खूप छान. सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांनी स्टेजच्या समोरील बाजूस बसायचं आहे. फोटोसाठी सर्व विद्यार्थ्यांनी स्टेजच्या समोरील बाजूस बसायचं आहे. मान्यवरांनी फोटोसाठी स्टेजवर यायचं आहे. गिरी मॅडम फोटोसाठी घेऊन येत आहे इयत्ता पहिली गुलाबचे विद्यार्थी फ्युजन गीत. प्ले करा मॅडम. छोटे छोटे शहरों से खाली बोल बहनों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समुंदर के अंदर चले. छोटे छोटे शहरों से खाली बोल बहनों से हम तो झोला उठा के चले. बारिश कम कम लगती है, नदियाँ मध्यम लगती है, हम समुंदर के अंदर चले. ओ हो हम चले कोई रामचंद्र रे. हम चले कोई रामचंद्र रे. धुआं उड़ाए रे, सीटी बजाए रे, धड़क 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 धड़क. धुआं उड़ाए रे, धड़क 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 धड़क. मुझे बुलाए रे. ओहो जरा रास्ता तो दो, थोड़ा सा बादल चखना है. बड़ा बड़ा कोयले से नाम फलक पे लिखना है. चांद से होकर सड़क जाती है, उसी पे आगे जाके अपना मकान होगा. चांद से होकर सड़क जाती है, उसी पे आगे जाके अपना मकान होगा. हम चले ओए रामचंद्र रे. हम चले ओए रामचंद्र रे. धुआं उड़ाए रे, सीटी बजाए रे, धुआं उड़ाए रे, मुझे बुलाए जोड़े जैसी चांद, हाथी जैसी तुम, ओ सावन राजा, कहाँ से आए तुम? जोड़े जैसी चांद, हाथी जैसी तुम, ओ सावन राजा, कहाँ से आए तुम? तुम छक तुम छक तुम छक तुम छक तुम. कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है. बारिश होती है छलक छलक छुम छुम. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है चला चला छुम छुम. कोई लड़का है जब वो गाता है, छक तुम छक तुम छक तुम. अरे कोई लड़का है जब वो गाता है, सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम. कोई लड़का है
बेईमान कहाँ चले हमको धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छलक छलक छुम छुम कोई लड़का है जब वो गाता है सावन आता है घुमड़ घुमड़ घुम घुम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छलक छलक छुम छुम कोई लड़का है जब वो गाता है सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर नृत्य या ठिकाणी यांनी सादर केलेलं आहे. धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम वाह क्या बात है. सर्व पालक सुद्धा मंत्रमुग्ध झाले. प्यार हुआ इकरार हुआ जीना यहाँ मरना यहाँ इन बाहों को इन राहों को छोड़िए छुड़िया जाए कहाँ माना दिल तो है अनाड़ी ये आवारा भी सही अरे बोल दादा बोल संगम होगा कि नहीं हर जन्म में रंग बदल के आबों के पर्दों पे हम खिलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते दिल का भंवर करे करे पुकार जब प्यार किसी से होता नहीं जिया जिया कुछ बोल दो अब दर्द सा दिल में होता नहीं ओ तेरे घर के सामने घर बनाऊंगा टूटा ही सही पल भर के लिए कोई हमें प्यार कर ले झूठा ही सही हाय झूठा ही सही हर जन्म में रंग बदल के आमों के पर्दों पे हम खिलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते जय जय शिव शंकर का लगे न कंकर चाहे कुछ कर दे
बातों पे हम खिलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते हम है राही प्यार के फिर मिलेंगे चलते चलते देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी देखो देखो है शाम बड़ी दीवानी धीरे धीरे बन जाए न कोई कहानी दिल भर है दिलकश है दिलदार नजारे हैं आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं बदलो रोशनी दामन हम है दिल है हर जानम बस दीवानगी 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 है ना कोई वैसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर बस दीवानगी 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 है all girls put your hands up and say Om Shanti all who wants make some noise and say Om Shanti शाम गज़ब की हंगामा खेज है इसका नशा है गहरा है तेज है शाम गज़ब की हंगामा खेज है इसका नशा है गहरा है तेज है जुल्फ खुली है रेशम रेशम सांस खुली है माथा माथा ये तो इशारे हैं अकलो होश में दानम हम है दिल है हर जानम बस दीवानगी 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 है ना कोई नजर ना रहबर ये इल्जाम लगे किस पर बस दीवानगी 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 है all girls put your hands up and say Om Shanti all who wants make some noise and say Om Shanti यानंतर इयत्ता पहिली वर्गातली विद्यार्थिनी आहे अवनी कोतकर. तिने स्टेजच्या पाठीमागच्या बाजूला यायचं आहे. अतिशय सुंदर असं सादरीकरण झालेलं आहे. टाळ्यांचा गजर मात्र झालेला नाहीये. सर्व पालकांनी टाळ्यांच्या गजरात यांचं उत्साह वाढवायचा आहे. दुसरीच्या सर्व वर्ग शिक्षकांनी पुढे यायचं. जुन्याचा गोडवा आणि नव्याचा तडका सादर करत आहे इयत्ता पहिली मोगराचे विद्यार्थी. काठीनं घोंगडं घेऊया किर मला बी जत्रेला येऊ द्या किर. मार्गदर्शक शिक्षिका आहे कर्डिले मॅडम. माझं होतं तुम बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाचतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 ब्रुम.
स्टार्टर समज बुलेटवर ब्रुम 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 लास्तीस काय काय टाकून बसतो बाजूला दोन टांगा लास्तीस काय काय टाकून बसतो बाजूला दोन टांगा मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 खूप छान. मग बस की लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर ब्रुम 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 गाडीनं घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये लहानात अव गाडीनं घोंगड अव गाडीनं घोंगड येऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या केवढा मोठा कांदा हे अरे येडवामो हे की कांदा कांदा भाकर अहो कांदा भाकर खाऊ द्या किर आम्हाला बी जत्रेला येऊ द्या की तुमचे सामील करून नका याडा वंगण आहे का अब तुमच्या वाणी काना गोळ घसा आहे की मला या की तुमचे सामील करून मला घ्या 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 अहो तुमच्यात सामील अरे ये अरे ये अरे ये अरे ये
वादात तुमच्यात सामील होऊ द्या की रहा मला मी जातोला येऊ द्या खूप छान, खूप सुंदर. सर्व विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. खूप सुंदर नृत्य यांनी सादर केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका होत्या सौ पाटील मॅडम, सौ म्हस्के मॅडम. म्हस्के मॅडम तुम्ही पण या समोर. इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम उत्तर में रखवाली करता पर्वत राज विराट है दक्षिण में चरणों को धोता सागर का सम्राट है जमुना जी के तट ये देखो यहाँ निराला ठाट है देखो ये तस्वीरें अपने गौरव के अभिमान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की वंदे मातरम वंदे मातरम. भाषा वेगळी, देश निराळा, तरी मन एकसारखे. दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम रंग किती न्यारे. संस्कृतीच्या फुलांनी नटले देश माझे सारे. अनेकात एकत्व जपणारा देश विशाल. इतिहास परंपरा जपतो भारत माझा महान. अशाच विविधतेची ओळख करून देण्यासाठी येत आहे इयत्ता दुसरी मोगराचे विद्यार्थी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत सौ कुटे मॅडम. तर येत आहे इयत्ता दुसरी करंट लगा रे मनाचा तो सबको करंट लगा रे रंग लगा रंग लगा रंग लगा रे मनाचा तो सबको करंट लगा रे तुमका मेरा एक्सीलेंट लगा रे मनाचा तो सबको करंट लगा रे
गाणं. उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. अडगुण कामत सोडाता, अडगुण कामत सोडाता, उर झालयातनी उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. निर्व शांतता अवधी भवती, रात किडा है किरकिर करती. निर्व शांतता अवधी भवती, रात किडा है किरकिर करती. धीर उडती परवा गोळ्या, धडधड होते मनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. बसा खाली इकडे मुलं, खाली बसून घ्यायचंय. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम. बहुत प्यार करते हैं तुमको सनम. नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम, वो हो तुम. मोबाईलच्या पडद्यात हरवलं आहे बालपण, खेळ गप्पा हसून सारे मागे पडले. बोटांच्या स्पर्शात भावनाच हरून गेल्यात. मोबाईल हवाय साधन, मानव नको व्हायला. आयुष्याशी नातं पुन्हा जोडायचंय मला, आयुष्याशी नातं पुन्हा जोडायचंय मला. अशाच मोबाईलच्या दुष्परिणाम सादर करत आहे इयत्ता पहिली जास्वंदाचे विद्यार्थी, आणि त्या गाण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे श्रीमती पुरी मॅडम. To the बंदर शो. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ
कुछ न बोले। और ये बंदर अब सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है। सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है वो तुम। आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है। और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा। मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। हम तेरे बिना अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा। तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। बाप रे, इसने तो हद ही कर दी है। सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल बहका, और ये तू है दिल की कहना है नस्लों का। मैंने तुझको देखा, तेरी और दिल बहका, और ये तू है दिल की कहना है नस्लों का। जाने तू कौन बच दिया है तेरे चेहरे में, तेरी गिनती का नशा है दिल का छूटे। बड़े हो या छोटे, सबको एक ही चीज पसंद है, वो है यह उल्लू बनाने वाला मशीन। तो भी इसके अलावा और कोई चीज पसंद ही नहीं आती। क्या मस्त चीज है ना? तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त, तू चीज बड़ी है मस्त मस्त, तू चीज बड़ी है मस्त। दिल बड़ा बेईमान होता नहीं आसान, इसे है समझाना
मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? खूप छान. ज्या विद्यार्थ्यांनी मोबाईलचे दुष्परिणाम कसे असतात, त्यांनी काय होतं एवढं सुंदर गाण्यातून पालकांसाठी संदेश दिलेला आहे. एकदा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती पुरी मॅडम आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिलीच्या वर्ग शिक्षकांनी या पटकन फोटोसाठी. कशी ठुमकत निघाली गवळण, कशी ठुमकत निघाली गवळण, पायी पायी पैंजण करी तिरून जुन, पायी पैंजण करी तिरून जुन, कशी ठुमकत निघाली गवळण, कशी ठुमकत निघाली गवळण. ही गवळण ऐकताच आपल्या डोळ्यासमोर सुद्धा राधा आणि कृष्ण उभे राहिले, हो की नाही? तर असंच एक सुंदरसं गीत इयत्ता दुसरी जास्वंतचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहे. राधे 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 ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा लगे आधे आधे सादर करत आहे इयत्ता दुसरी जास्वंतचे विद्यार्थी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत सौ मस्के मॅडम. विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. झमाझम नाचे राजे, धमाधम ढोल बाजे, नॉनस्टॉप हल्ला मचेगा, ओए नाचो सारे, अपनी फेमस है रात वाली यारियां, जाने सारा जहां, बेथलपुर मासले ओ छोरिया, झूमे नगरिया, जब जब ये घूमे, कमरिया तारी कमरिया, कमरिया तारी कमरिया, बेथलपुर मासले ओ छोरिया, झूमे नगरिया, जब जब ये घूमे, कमरिया तारी कमरिया, कमरिया तारी कमरिया. गोकुल की राधा चली ओ चली ओ चली, गोकुल की राधा चली ओ चली चली चली, गोकुल की राधा चली करके श्रृंगार में, जमुना के तट पे करे कृष्णा इंतजार में. घुंघटा उठा के मिला ले तू अखियां, कहने दे कहती है जो तेरी सखियां. अरे घुंघटा उठा के मिला ले तू अखियां, कहने दे कहती है जो तेरी सखियां. ये प्रीत है पुरानी, मैं राजा और तू रानी, हाँ तेरे मेरे जन्मों के वादे. राधे राधे ओ राधे राधे राधे, तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे. राधे राधे राधे
ओ राधे 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 तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे राधे 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 ओ राधे 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 तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे राधे 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 ओ राधे 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 तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे राधे 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 ओ राधे 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 तेरे बिना कृष्णा तो लगे आधे खूप छान. राधे 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 ओ राधे 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 तेरे बिना कृष्णा तो लगे आधे आधे खूप सुंदर. एकदा ह्या सर्व राधाकृष्णांसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. अगदी गाणं पाहून गोकुळात गेल्यासारखं वाटलं आहे. खूप सुंदर कार्यक्रम सादर केलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि पालकांनी जागेवर न उठायचं नाही. एकच कार्यक्रम राहिलाय, फक्त शेवटचा कार्यक्रम. क्षणात दडलेला, हसण्यात श्वासात भरलेला. दुःख आलं तरी खचायचं नाही. प्रत्येक वळणावर शिकायचं काही. आजचा दिवस मनापासून जगला तर उद्याचा मार्ग नक्कीच उजळला. तर हे जीवनाचं रहस्य घेऊन येत आहेत आमच्या महाराष्ट्र बालक मंदिरच्या सर्व शिक्षिका. एकदा सर्व शिक्षिकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. प्ले करा मॅडम. यावर्षीच्या सांस्कृतिक प्रमुख सौ शेवाळे मॅडम, यावर्षीच्या शिक्षक प्रतिनिधी सौ ज्ञाना मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप खूप सहकार्य केले. यांचे सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानते. उपस्थित सर्व पालकांचेही खूप खूप आभार. आपल्या उपस्थितीने कार्यक्रम अजून बहारदार